सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 8 दिवस उलटत आहेत। आजचा 9वा दिवस आहे। मात्र या प्रकरणात केवळ 3च आरोपींना अटक झालेली आहे। 4 आरोपी मात्र अद्याप फरार आहेत। 3च आरोपी अटक आहेत, 4 अद्याप फरार आहेत। कसं बघता? आज 9 दिवस होत आहे। हां, आज 9 दिवस झाले। जे पहिले 2 आरोपी पकडलेले आणि पुन्हा एक तिसरा, तर लवकरात लवकर उद्याच्या दिवस त्यांना, मला असं आशा आहे की उद्याच्या दिवसापर्यंत ते आरोपी जेरबंद करतील। काल जे पथकातले जे SP साहेब आहेत, CIDचे पथकातले SP आले होते, सचिन पाटील। तुमचा काय संवाद झाला? मी विचारलं कुठपर्यंत यंत्रणा चालू आहे। ते म्हणले सगळे पथक कार्यान्वित आहेत आणि तपास वेगानं चालू आहे की लवकरात लवकर आरोपी आपल्या हातात येतील। मात्र आज रोहित पवार आले होते, त्यांनी सांगितलं की SIT तपासानं काही होत नाही, फक्त हा दिखावा आहे, न्यायालयीन तपास झाला पाहिजे, अशी रोहित पवारांनी मागणी केली। मी इथं असताना मी फक्त जे घटना घडली आणि मी जे मला त्यांनी सांगितलं की मागणी काय आहे, तर मी सांगितलं की माझी मागणी एकच आहे की माझ्या भावाला मला न्याय द्यायचा आहे आणि तो मी मिळवणार आहे आणि त्याला शिक्षा झाली पाहिजे आरोपीला, मी त्यांना सांगितलं। सध्या जर बघितलं गेलं, जे सध्या विधिमंडळात जो गदारोळ चालला आहे संतोष देशमुख यांच्याच प्रकरणामध्ये, कुठंतरी यात राजकारण शिरलंय असं वाटत नाही? ज्यांना कुणाला राजकारण करायचं आहे तर ते माहीत नाही, पण इथं जे येत आहेत लोक, मी मग पण सांगितलं, दादांना पण तेच बोललो, प्रत्येकाला तेच बोलतो आहे, जे इथं लोक येतात ना, एक चांगला माणूस होता आणि प्रत्येक माणसाला असंच न्याय मागितला पाहिजे अन्याय झालेला आहे, तर त्याच हिशोबानं सगळं चालू आहे। इथं राजकारण होत नाही आहे। जर कोणी केलं राजकारण तर ते करू नका, थांबवा तिथंच आणि सगळे मिळून न्याय मागा। का तर आपला माणूस आज आपल्यात नाही, त्याचा खून झालेला आहे, त्याची हत्या झालेली आहे। सगळे मिळून न्याय दिला तरी काय फरक पडणार नाही, सगळे मिळून न्याय द्या। मात्र कुठंतरी हा विषय भरकटला जातोय, अमानुष हत्या झालेली आहे, न्याय बाजूला होतोय आणि विषय भरकटला जातोय असंही वाटतं? इथून भरकटत नाही आहे, मी योग्य बोलतो आहे की मला न्याय पाहिजे। जर कोणी ह्याच्यात भरकटत असेल विषय, तर त्यांनी भरकटायचा प्रयत्न करू नये, विषय भरकटणारा नाही, कारण माझा भाऊ गमावला आहे मी, त्याच्यामुळे विषय भरकटायचा संबंधच नाही। मी बोलतो आहे मला न्याय पाहिजे, मला आरोपीला शिक्षा पाहिजे, फाशी पाहिजे त्याला, त्याच्यामुळे विषय भरकटायचा काही कारणच नाही। मी जे बोलतो आहे ते आज पहिल्या दिवशी तेच बोलत होतो, आत्ता पण तेच बोलतो। अशी चर्चा आहे जातीपातीतून ही हत्या झाली आहे। ते सगळे तपासाअंती कळेल कशातून झाली आहे। आत्ताच आपल्याला त्याच्यावर बोलणं उचित राहणार नाही, कारण तपास चालू आहे, सगळे CDR आले, सगळी चौकशी झाली, तर त्यानंतर कळणार आहे, आरोपी सांगणार आहेत कशातून झाले ते। त्याच्यामुळे आपण आज जातीपातीचा विषय काढणं चुकीचं आहे। त्यांनी ज्यावेळेस तपास होईल त्यावेळेस आपल्याला कळेल, तेच लोक सांगतील आपल्याला जी यंत्रणा आहे तीच सांगेल की कशातून हा खून झालेला आहे। एक व्हिडिओ सध्या हाती लागला आहे माध्यमांच्या, त्या व्हिडिओमध्ये सुदर्शन घुले जे आरोपी आहेत, जे सध्या फरार आहेत, ते एका पोलीस अधिकाऱ्यांसोबत चहा पितानाचा तो व्हिडिओ आहे। त्या पोलीस अधिकाऱ्यांना निलंबन देखील केले। कसं बघता याकडे? दोषी असतील त्याच्यात, ते काही त्याला मदत करू लागले असतील तर ते दोषी आहेत, नाहीतर त्यांनी काही मदत केली नसली तर ते निर्दोष सुटतील, निर्दोष असेल ते। आता तुमची काय मागणी आहे? आजचा 9वा दिवस, उद्या तुमचा 10व्याचा विधी आहे। उद्या दशक्रिया विधी आहे, तर उद्या दशक्रिया विधीची आमची जिथं करणार आहेत आम्ही, ते सगळे गाववाल्यांनी नियोजन केलेलं आहे आणि दिशा एकच आहे, मागणी एकच आहे की आरोपीला फाशी झाली पाहिजे। खूप निर्घृणरित्या भावाची माझ्या हत्या करण्यात आलेली आहे, मागणी तीच आहे। मागणी कशी बदलन, वेगळी कशी होईल मागणी? अल्टिमेटम जे आहे ते संपलेलं आहे, उद्या काही इशारा वजा काही? आज संध्याकाळी कॅन्डल मार्च आहे, गाववाल्यांनी कॅन्डल मार्चचं आयोजन केलेलं आहे, मला सांगितलं मागाशी, आणि अल्टिमेटम वगैरे काही नाही। पटकन जितक्या लवकरात लवकर आरोपी कसे पकडत नाहीत त्यावर सगळ्यांनी काम करावं आणि पटकन आरोपी जेरबंद करावेत, अशी माझी मागणी आहे। काल देवेंद्र फडणवीसांनी देखील विधिमंडळात सांगितलं, कोणाचीही गय केली जाणार नाही, कोणीही असू दे त्याच्यावरती आम्ही कारवाई करणारच, तरी देखील सध्या गदारोळ उडतो। तपास चालू आहे ना, तपास चालू आहे तोपर्यंत हे होणारच। न्याय मागण्यासाठी गदारोळ केला तर काही प्रॉब्लेम नाही, न्याय मागतायत ना ते दुसरं काय बोलतायत, मग न्याय कसा मिळणार आहे? त्यांनी इन्क्वायरी चालू केली असेल तर जरा जलद गतीनं अजून केली पाहिजे, किंवा करतील ते, आणि त्याच्यातून आपल्याला कळेल काय झालं आहे ते। बीड पोलिसांचं काही बोलणं झाले, काही अपडेट्स वगैरे सांगितले? माझ्याशी नाही बोलणं झालं, जे शिष्टमंडळ आहे त्यांच्याशी बोलले असतील ते,
माझ्याशी नाही बोलणं झालं. नक्कीच हे होते संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख. तपास हा जलद गतीनं झाला पाहिजे. गदारोळ व्हायला काही हरकत नाही, न्यायासाठीच गदारोळ होते, मात्र तपासही त्याच पद्धतीनं तातडीनं झाला पाहिजे. भाऊ माझा गेलेला आहे, मला न्याय मिळाला पाहिजे, अशी आर्थ हाक जो आहे ते आता संतोष यांचे भाऊ देताना पाहायला मिळतात. कॅमेरा पर्सन विनोदसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मसाजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.